नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होत असून मतदानाची वेळ ही सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत आहे। यामध्ये सर्व नवी मुंबईतील नागरिकांनी मतदानाचा हक्क बजवावा असे मी नम्र आवाहन करतो। यावेळी पहिल्यांदाच नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही बहुसदस्यीय पॅनल पद्धतीने होत आहे। याकरिता महानगरपालिका क्षेत्राची 28 प्रभागांमध्ये विभागणी केली आहे। त्यामध्ये प्रभाग 1 ते 27 यामध्ये अ, ब, क व ड असे 4 सदस्य आहेत, तर प्रभाग क्रमांक 28 यामध्ये अ, ब व क असे 3 सदस्यांचा समावेश आहे। प्रत्येक प्रभागातील अ, ब, क व ड अशा 4 सदस्यांकरता ईव्हीएम यंत्रावर 4 मतदान पत्रिका दाखविलेल्या आहेत। अ जागेसाठी फिकट पांढरा रंग, ब जागेसाठी फिकट गुलाबी रंग, क जागेसाठी फिकट पिवळा रंग आणि ड जागेसाठी फिकट निळ्या रंगाची मतपत्रिका ठेवण्यात आलेली आहे। याकरिता 2 किंवा काही ठिकाणी 3 मतदान यंत्र वापरण्यात आलेली आहेत। आपल्याला मतपत्रिकेवरील अ, ब, क व ड अशा 4 प्रत्येक जागेसाठी एका उमेदवाराला मत द्यायचे आहे। प्रत्येक जागेसाठी मतदान केल्यावर त्या समोरील लाल रंगाची लाईट लागेल। अशा प्रकारे अ नंतर ब नंतर क व शेवटी ड अशा मतपत्रिकेवरील उमेदवारांना मतदान देऊन झाल्यानंतर मोठा बीप आवाज येईल, म्हणजे आपले मतदान पूर्ण झाले असे समजावे। महानगरपालिका क्षेत्रात एकूण 1148 मतदान केंद्र असून त्या ठिकाणी नागरिकांकरता बैठक व्यवस्था, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह, व्हीलचेअर इत्यादी सुविधा पुरवलेल्या आहेत। तसेच सर्व मतदान केंद्रावर सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत। दिव्यांग व्यक्ती, गरोदर महिला, वयोवृद्ध नागरिक यांना प्राधान्याने प्रवेश देण्यात येणार आहे। तरी नवी मुंबईतील सर्व मतदारांनी दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे असे मी नम्र आवाहन करतो।